बातमीपत्राच्या सुरुवातीला अर्थातच आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली, ज्यामध्ये 5 पुरुषांचा आणि 2 महिलांचा समावेश आहे। खराडी पोलीस ठाण्यात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे रेव पार्टीवर धाड टाकण्यात आल्याचं पुणे पोलिसांनी आता नुकतंच स्पष्ट केलेलं आहे। तर प्रांजल खेवलकर याच्यावरही गुन्हा दाखल केलेला आहे। प्रांजल खेवलकर हा एकनाथ खडसेंचे जावई असल्याची माहिती देखील यानंतर समोर आली। त्यामुळे एकंदरीतच आता पुण्यामध्ये खराडी परिसरात काल रात्री एका फ्लॅटवर सुरू असलेली रेव पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या रेव पार्टीवरती धाड टाकली आणि या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली। गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आयटीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांच्यावरती NDPS ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, प्रांजल खेवलकर हे जे एकनाथ खडसेंचे जावई आहे त्यांना या रेव पार्टी मधून अटक करण्यात आली आहे, काय अधिक तपशील? अंकिता, खरं तर सकाळपासून पुणे पोलीस जी रेव पार्टी सांगत होते ते मुळात आता त्यांनी नाव बदलून रेव पार्टी नव्हे तर ड्रग्ज पार्टीवर छापा असं जे आहे ते सांगितलेलं पाहायला मिळतं। आणि यामध्ये जवळपास 5 पुरुष आणि 2 महिलांवरती जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे। यांच्यावरती खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काही 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ जो आहे तो त्यांना सापडलेला आहे आणि जवळपास 2.70 ग्रॅम कोकेन सदृश्य पदार्थ जो आहे तो सापडलेला आहे आणि त्यामुळेच या सगळ्यामध्ये NPDS ऍक्ट लावत यांच्यावरती गुन्हा जो आहे तो पुण्यातील खराडी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एकनाथ खडसे यांचा जावई जो आहे तो हा प्रांजल खेलकर आहे आणि त्याच्या सगळ्या ह्या भागामध्ये जे आहे ते सातत्याने आपण पार्टी करताना पुण्यामध्ये पाहत असतात आणि त्यामुळेच त्याचे सोशल मीडियावरती देखील अशा प्रकारचे सातत्याने व्हिडिओ तो जो आहे तो पोस्ट करत असतो। त्याचबरोबर निखिल पोपटानी हा देखील यामध्ये जो आहे तो अटक केलेली आहे। निखिल पोपटानी याचं नाव जर आपण ऐकलं तर हा सातत्याने मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे, कारण का बुके म्हणून त्याला ओळखलं जातं। मोठ्या प्रमाणामध्ये बेटिंग जो आहे तो लावत असतो। बेटिंगची स्वतःची त्याची वेबसाईट आहे आणि त्या भागामध्ये तो कार्यरत आहे। त्यामुळे आता त्यांना थोड्या वेळामध्ये कोर्टामध्ये हजर करतायत। कोर्टाच्या आवारामध्ये या सगळ्यांना आता आणण्यात आलेलं आहे। अगदी काही मिनिटांमध्ये कोर्टासमोर यांना हजर केलं जाईल आणि यांची पोलीस कोठडी जी आहे ती मागितली जाईल। नेमकं कोणत्या कारणांनी पोलीस कोठडी मागितली जाईल, नेमके कोणते निकष जे आहेत ते पोलीस कोठडीसाठी लावले जातील हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चित रोहन, जसा तुम्ही आता उल्लेख केला की या सगळ्या आरोपींना आता कोर्टामध्ये हजर केलं जाईल, या पुढची प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी असेल? कोर्टासमोर हजर करून त्यांची कदाचित 4 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागितली जाईल, कारण का यांच्यामध्ये ड्रग्सचं सेवन या मिती कुणी केलेलं होतं याची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांना घ्यायची आहे। पुणे पोलीस याचा देखील तपास करत आहेत। मुळात या सगळ्यांनी ड्रग्सचं सेवन केलं होतं का, यापूर्वी देखील अशा पार्ट्या झालेल्या होत्या का, आणि नेमके हे ड्रग्सचं रॅकेट काय आहे, ड्रग्स कुठून त्यांना मिळाले, त्यांना कोणी सप्लाय केले, हे सगळं जे आहे ते कदाचित पुणे पोलीस कोर्टामध्ये सांगू शकतात आणि 4 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती यांची मागू शकतात। निश्चित रोहन, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय। मात्र ही जी रेव पार्टी पुण्यामध्ये झाली होती त्या रेव पार्टी नंतर आता या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे। तर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे पार्टी बॉय निघालेत। रेव पार्ट्यांना प्रांजल खेवलकर हे उपस्थित राहायचे। हुक्का पार्टी करतानाचे व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागलेले, त्यामुळे आता पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी आता या सगळ्या रेव पार्टीची इनसाइड स्टोरी ही सध्या समोर आल्याचं दिसून येतंय। एकनाथ खडसे यांचे जावई म्हणजेच प्रांजल खेवलकर हे देखील या पार्टीचं आयोजन खरं तर यांच्या हॉटेलमध्ये झाल्याची माहिती या सगळ्या तपासानंतर समोर आली आणि ही सगळी रेव पार्टी नसून आता ही ड्रग्स पार्टी असल्याचं यावेळी पोलिसांनी देखील स्पष्ट केलंय। पुणे शहरातील खराडी परिसरात काल रात्री एका फ्लॅटवर सुरू असलेल्या पार्टीमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आणि यावेळी पोलिसांकडून 4 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली
आणि त्याचमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना देखील अटक करण्यात आली।